चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. गोष्टी करायला सुद्धा मुहूर्त लागतो. चांगलं काही शिकायचं असलं तरी त्याचं काहीतरी चांगला मुहूर्त लागतो असं दिसतंय. कारण आज आपल्या समोर चिंतनासाठी वचन आहे ते अशांततेच्या प्रसंगाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहावं. अशांततेच्या प्रसंगांकडे शिकण्याची संधी म्हणून पाहावं हे आहे. हे पाहायला काही आपल्याला आता लाईटची गरज नाही. हे असं आहे, नाही गरज म्हणावं तर येतात. कशी बघत होते पुस्तकात तर नव्हते. काय करावं आता अशांततेच्या प्रसंगाचं काय माणसाला चुकत नाही एवढी गोष्ट काय. कितीही सामान्य असामान्य मनुष्य असला तरी प्रसंग चुकत नाहीत आणि चुकवायचं कारणही नाही. प्रसंग घडल्याशिवाय जवळजवळ दिवस जात नाही असा की ज्या दिवशी काही घडलं नाही, काहीतरी घडलं नाही असं म्हणून फार तर काहीतरी घडलं नाही असा काही दिवस जात नाही. घडलं काहीतरी. घडामोड हा जगाचा स्वभाव आहे असं महाराज म्हणायचं ना. घडामोड चालू आहे सारखी. तर असं सारखं घडत घडत अनेक दिवस मिळूनच आयुष्य होतं ना. शेवटी मनुष्य 50 वर्ष जगो, 70 जगो, 90 जगो, शेवटी एक दिवसाला एक दिवस, एक दिवसाला एक दिवस असं करत जोडत जोडतच ते आयुष्य झालेलं आहे 90 वर्ष 100 वर्षाचं. तेव्हा असे प्रसंग 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 मिळूनच शेवटी एक जीवन तयार होतं. म्हणून त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. असे प्रसंग एकत्र होऊनच जीवन होणार ना. प्रसंगाशिवाय कोणाचं जीवन आहे? कोणाच्या वाट्याला प्रसंग काही आला नाही असं झाले किंवा अशांतता निर्माण झाली नाही असं झाले. हे सगळं अशांततेचं वगैरे बघायचं कारणच काय आपल्याला? तर प्रसंगाने जीवन घडतं. जसं दिवसाने आपलं आयुष्य घडतं तसं प्रसंगाने जीवन घडतं. त्या प्रसंगातून माणसाला काहीतरी त्याची एक दृष्टी आकाराला येत असते. त्याला काहीतरी एक जगाकडे बघायला शिकायला मिळत असतं. ही एक बाजू जगाची आपल्याकडून ही. आणि बाहेर सतत असं नाही घडणार की मला अमुक एक हवं आहे आणि ती बाहेर घडणार आहे असं कधी असणार नाही. तेव्हा तिथली घडामोड इरिस्पेक्टिव्ह ऑफ अस आपल्याला कुठेही गृहीत न धरता सुद्धा जगाची घडामोड आधीही चालू होती, आत्ताही चालू आहे, नंतरही चालू राहील. आपल्याला माहितीच आहे. म्हणून मोठमोठी माणसं येऊन आली गेली तरी जगाची घडामोड चालूच आहे. इकडे तिकडे किरकोळ कुठे काहीतरी बदल झाले बस. यात आपला संबंध आहे तो खरा महत्वाचा आहे. जगाची घडामोड तो चालूच राहील. तो त्याचा स्वभाव आहे. जसं ते आकाराला आलेले आहे तसं कधी नष्ट होईल तोपर्यंत हे सगळं सुरूच राहील. पण दरम्यान मी येऊन जातो ना, त्याचं काय? मी जो मध्ये आलो आणि गेलो त्याचं काय? हाच खरा प्रश्न आहे. तेवढाच खरा सोडवण्यासारखा अगदी खरंच त्यातला काय जर असेल सोडवण्यासारखा मूळ मुद्दा काय महत्वाचा असेल तर तो हा आहे की मी हा प्रश्न सोडवला का? तो सोडवण्यासाठी अनेक मार्ग असतील. त्याच्यातला एक मार्ग हा या वचनामध्ये आहे की अशांततेचा प्रसंग आला, चांगलं झालं, मनासारखं असलं, सगळं सांगितलेले ऐकत असले, ठरलेल्या वेळी सगळ्या गोष्टी होत असल्या, म्हणजे असं सगळं असलं म्हणजे मग काही फारसं शिकायचं आहे असं वाटत नाही. वास्तविक ते शिकण्यासारखंच असतं. पण त्यापेक्षा थोडं अशांततेवर इथं भर दिलाय. कारण ती आपल्याला हलवणारी असते, आपल्याला कुठेतरी काही ना कोलवडून टाकणारी असते. तेव्हा अशांततेच्या प्रसंगाकडे काय होतं? अशांतता आली की अशांतता आलीच. आल्याबरोबर लगेच कोणावर तरी त्याचं राग निघणार. स्वतः आली राग येणार, तो दुसऱ्यावर निघणार. तो कोणावर निघेल म्हणजे खापर फोडणं म्हणतो तसं कोणावर तरी खापर फुटेल. त्याचं प्रतिक्रिया दिल्या जातील. दुसऱ्यावर कोणाला तरी नाव ठेवलं जाईल, यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं वगैरे वगैरे. हे सगळं ह्या अशांत चित्त झाल्यामुळं आपल्याकडून होत असतं. याची आपल्याला बघा जाणीव असेल तर. त्यामुळं मनाला त्रास होतो. अनेकदा परस्पर संबंधातला विषय असला आणि एखाद्यामुळं झाला असं जर मनाने घेतलेलं असलं तर मनुष्य दुसऱ्या प्रसंगाची वाट पाहायला लागतो.
आमचे दिवस येतील म्हणतात तसं त्याला वाटतं बघू आल्यावर बघू, ठीक आहे आता ऐकून घेतो वगैरे वगैरे असं काहीतरी होतं. म्हणजे उट्ट काढण्यात सुद्धा माणसाचं त्याच्यात आहे सगळं, हे सगळं मनाच्या हालचाली सुरू आहेत आणि ते सगळीकडे आहेत, कुठे जाल तिथे. तर हे सगळं आहे. काही माणसं ते नाही करत पण स्वतःला त्रास करून घेतात. इतका त्रास स्वतःला करून घेतात. काय जे घडत असतात प्रसंग ज्याच्यामुळे ते अशांत आहेत, त्या अशांततेचा त्रास सुद्धा टोकाला जातो आणि आजारात रूपांतर होतं त्याचं. इथपर्यंत मनुष्य स्वतःच कडे ते लावून घेतो स्वतःला, की माझ्याच वाट्याला असं आलंय किंवा माझ्यामुळे जसं होतं असं काहीतरी तो स्वतःवर ओढून घेतो. हा सुद्धा एक प्रकारचा आजारच आहे मानसशास्त्रामध्ये, आपल्याला माहिती असेल तर. स्वतःला त्रास करून घेणं हा एक आजारच आहे. पण तो जडतो यामुळे की प्रसंगाकडे बघण्याची दृष्टी नसल्यामुळे हा आजार जडतो. प्रसंग बाहेर चाललेले आहेत, ते तसेच चालणार आहेत. आपण आता त्याच्या बाजू बघतोच आहोत, त्यावर लक्षात येईल. ह्या त्रास करून घेण्यासारखं नाही आहे, त्याच्याकडे बघण्याची आपल्याला जर शिकता आलं तर अधिक बरं होईल. त्याची इतरांच्यावर चिडचिड होते. अनेक प्रकार आहेत. काय होतं अशांतीमुळे ते, त्यात काही लोक नशिबाला किंवा कशाला तरी बोल लावून मोकळे होतात. किती प्रकार आहेत. म्हणजे अशांतता एकदा निर्माण झाली कशाहीमुळे असू दे, आणि असं कोण चुकलं नाही त्याच्यामध्ये. ह्या प्रतिक्रिया ज्या होतात त्या सतत सुरू आहेत. प्रसंग सतत सुरू आहेत, प्रतिक्रिया सतत सुरू आहेत. बरं, शांततेचे प्रसंग म्हणजे शोधावे असे असतात. शांततेचा आज दिवस शांततेत गेला, घरात नाही का म्हणू का तुझ्या आज, म्हणजे आता मी कोणाला काय म्हणत नाही पण आज बरे दिवसभर काही त्रास नाही. तेव्हा काय असतं, प्रसंग ज्या अर्थी घडतात, आपण आता त्याची बघायची दृष्टिकोन म्हणजे काय त्याविषयी विचार करू. की प्रसंग घडतात तर कार्यकारण भाव असल्याशिवाय ते घडतील का? काहीतरी कार्यकारण भाव त्याला आहे. माझी एक प्रतिक्रिया उमटते ही माझी बाजू आहे, पण प्रसंगांचं काही कार्यकारण भाव आहे त्यामुळे ते घडलेले आहे. तर ते सगळे जुळून आल्याशिवाय तो प्रसंगही घडत नाही. आता काय जे काय होणं आवश्यक होतं ते सगळं झाल्याशिवाय हे सगळं गेलं नाही. ते सगळं व्हायला लागतं त्यावेळेला. त्याला जर काही पर्यायी व्यवस्था असेल, म्हणजे आता समजा हे लाईट आहे ते गेले तर इन्व्हर्टर आहे, म्हणजे पर्यायी व्यवस्था असेल तर प्रसंग घडत नाही. म्हणजे ते सुद्धा पूर्ण जायला अजून काहीतरी व्हावं लागतं. ते सगळं झालेलं आहे आता, म्हणूनच ते झालं, नाहीतर हे झालं नसतं. असं सगळीकडे चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपलं जर लक्ष असेल तर ज्याला आपण अशांतीचे प्रसंग म्हणतो ते घडायला जे व्हायला पाहिजे ते सगळं झालेलं आहे. म्हणजे कार्यकारण भावाचाच हा प्रश्न आहे. आता जर असं मला सांगा की आपल्याकडे आपण आजारावर औषध शोधतो, आपण नेमकी काय करतो? कार्यकारण भाव पाहतो. हे कशामुळं काय होतंय, हे असंच झाल्यामुळे, हे खाल्ल्यामुळे पित्त होतंय. ठीक आहे, कळलं. मग आता पित्तकर पदार्थ आहे तर टाळला तर पित्त होणार नाही. म्हणजे असं काही प्रमाणात माणसाच्या हातात असतं. काही प्रमाणात त्याकडे बघण्याची दृष्टी आली तर हे शक्य असतं. कारण प्रसंगामध्ये जसं एक प्रसंगाची स्वतःची एक वाटचाल आहे, तसा माझा त्याच्याशी कुठेतरी संबंध आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझा त्याच्याशी संबंध आहे. काही प्रसंग असे पण असू शकतील, अगदी घरातले प्रसंग आहेत, तर त्याच्यामध्ये माझा त्याच्याशी संबंध असू शकेल. जर ते कार्यकारण भाव लक्षात आला तर आपल्याला त्यात काही बदल करता येतो आणि मग आजार टाळता येतात. आणि सजे किंवा औषध शोधता येतं, काही असू शकेल. प्रिव्हेंटिव्ह आहे, क्युरेटिव्ह आहे, काही तुम्ही करा. एखादी गोष्ट आधीपासूनच टाळली आणि त्यामुळे आजार झाला नाही, कारण कळलं तुम्हाला की हे असं असं टाळतं तर तुम्हाला त्रास होत नाही. किंवा जर झाला समजा तर कार्यकारण भाव ओळखला आणि कारण सापडलं ते दूर केल्याबरोबर त्रास कमी झाला. म्हणजे जो अशांतीचा प्रसंग आहे तो दूर व्हायला आपल्याला कार्यकारण भाव थोडासा शोधला तर तो सापडतं. मग तसं आपण शोधलं. सकाळी अगदी हे आता कसं तात्विक झालं सोडत मध्ये ह्याच्यावर व्यवहार, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला समजा चहा केला आणि 2 कप ठेवले तिथे. 2 काय जे 3 माणसं असतील ते कप ठेवले. तेवढं काहीतरी बेल वाजली म्हणून मनुष्य बाहेर गेला. आपण आपलं चहा प्यायला सुरुवात केली समजा, आणि पहिल्या ह्याच्यातच आपला चेहरा पडलाय. आलेले मनुष्य पहिला सकाळी आपला चेहरा बघितल्यावर आता त्यांना प्रसन्न वाटतं का नाही रोज मला माहिती नाही, पण ते ह्या चेहरा बघितल्यावर म्हणणार आता काय सकाळीच का तोंड वाकडा, तेवढा चहा करून ठेवलाय समोर. आता असं मनात येतं, अशांती निर्माण होते, कारण समोर अशांती दिसतेय म्हणल्यावर आपल्याही मनात अशांती निर्माण होते. तेव्हा आपण बसलो जाग्यावर आणि आपला कप तोंडाला आला म्हणजे कळतं की याचा आकार आहे. आता त्यात कार्यकारण भाव आपल्या लक्षात आला तर आता प्रतिक्रियेचं स्वरूप बदलतं. आता काहीतरी दुरुस्तीचं आपण शोधू शकतो. कदाचित माझा त्या हात या अशा तऱ्हेनं कुठल्या तरी प्रसंगांशी आपला संबंध असू शकतो. ते जर मला दुरुस्त करता आलं, त्यात जरी काय चमचाभर साखर लागते ती घालता आली तर लगेच ते जे प्रतिक्रिया आहेत त्या बदलू शकतात. हे आपल्याला व्यवहारात अनुभवायला येतात. आता आपण असा कोणत्या घटनांशी माझा संबंध आहे तिथे मला काही करता येणं शक्य आहे ते ओळखून काढावं. आपला सुद्धा रोल बऱ्यापैकी असतो अशांतीमध्ये. तर तसं कुठे आहे एवढं एक शोधून काढता येणं शक्य असतं.
मग हे जर शोधून काढलं तर ती कारणं दूर होतात. मग आता हे आपलं घरापुरता आपण विचार करतोय, आता घरापुरता विचार आहे तर आता मी म्हणतो की आधी चहा घ्यावा असं नाही. आता चाललंच उदाहरण म्हणून मला ते आठवलं, बाकी काही नाही. आधी चहा घेऊन भागावून मग द्यावा हे चांगलंच आहे त्यातल्या त्यात. पण एक सौजन्य म्हणून जर आपण करायला गेलो असं तर खात्री पाहिजे. मग आधी घेऊन असं सौजन्य दाखवायला गेलो असू तर मग खात्री पाहिजे की आपला चहा चांगला असेल असं मला म्हणायचं. म्हणजे आता काय सांगू, चांगल्या अर्थाने म्हणतो, तो शब्द खूप मोठा आहे, पण सुगरण जर आपण असू का नाही याची खात्री नसेल तर शबरी असावं. आता विचार करा झाला आपण स्वतः. तेव्हा प्रसंगावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या प्रतिक्रियाप्रमाणे आपलं मन घडत असतं. इकडे आपलं लक्ष असतं. प्रसंगावर प्रतिक्रिया होणार, प्रतिक्रिया झाल्या की त्याप्रमाणे माझं मन एकासारखं खालीवर होतंय. त्याला सुद्धा एक आकार मिळत असतो ना. मन नावाचा एक गोळा आहे. इकडून एक थपटी दिली आकार बदलला, तिकडून एक थपटी दिली आकार बदलला, असं सारखं चाललंय ना मनाचं. मग शेवटी मिळून त्याचं काय होणार? शेवटी मिळून चांगलं काहीतरी झालं म्हणजे बरं. शेवटी ते तसंच म्हणतात ना, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय, तेच ते थोडक्या भाषेत त्यांच्या भाषेमध्ये. तर तसं आहे ते व्हायला ते मन काहीतरी सारखे त्याला आकार घेत असतं या प्रतिक्रियामुळं. म्हणून ते चांगलं व्हावं यासाठी या अशांतीच्या प्रसंगाकडे पाहायची दृष्टी लागते. ते जे म्हटलंय तर ती कसली दृष्टी असावी असं इथे सुचवलेलं आहे की ती शिकण्याची दृष्टी असावी. ज्या अर्थी अशांती निर्माण करणारा प्रसंग घडला आहे त्या अर्थी आपल्याला काहीतरी शिकण्याची संधी त्याच्यामध्ये आहे. आता अशांतीचे प्रसंग शोधायला जायची संधी लागेल असं मला काही वाटत नाही. ते त्यांनी आत्ता सुरुवातीलाच दाखवून दिलं आपल्याला. अशांतीचे प्रसंग काही शोधू नका. आता ते पान नंबर 136 काय उपयोग आहे नाही का, समजा लाईटच नाहीये दिसत तर काय 136 पदामुख वगैरे त्याला काय अर्थच राहिला नाही. एकदम आपल्या दृष्टीने समोर शब्द नाहीत, ज्यांना ते नवीन असतील त्यांच्या दृष्टीने अडचण निर्माण झाली आहे. समजा माईक बंद पडला असेल तर ऐकू जात नाहीये. तर अशा अवस्थेत ते सगळं आपल्याला एकदम अस्वस्थता येते की अरे आपण हे काही आपल्याला मिळत नाही आहे, काही म्हणतायत काय ते पण तिकडे काहीतरी चाललंय, पोचत नाहीये, अशी अशांतता निर्माण होते. ती इथल्या इथं निर्माण करून त्याने दाखवून दिलं की होऊ शकतं. तर आता आणि काही वेगळं आपल्याला अशांतीचे प्रसंग आहेत नाहीत याविषयी चर्चा करायचं काही कारण नाही. अगदी सकाळी उठलं की नाही की शांतीपेक्षा मला वाटतं कशानं सुरुवात असेल कोणाटो, आपला दिवस कसा जातो आपण बघा. उठलं की बाबा एकदम शांतता, सगळीकडे सुव्यवस्था, म्हणजे ती कागदोपत्री असते ती नव्हे, शांतता आणि सुव्यवस्था परिस्थिती म्हणजे ती म्हणतात तशीच असते बरेच वेळेला. नियंत्रणाखाली वगैरे ते तणावपूर्ण पण नियंत्रणाखाली नाही का, काही पारिभाषिक शब्द झालेले आता तसं काहीतरी असतं. तर काही नेहमी बघितले आणि काय बदलात सुद्धा एक मर्यादा असते आपल्या सुद्धा. अगदी समजा कल्पना करा की काय आता आज शनिवारचं आहे, परगावून वगैरे आलेच असतील काही मंडळी, लवकर आपलं जेवावं झोपावं शांतपणे, उद्या रविवार निवांत उठू, उद्या आणि नामदिवस वगैरे काय नाही आहे तशी काही. पहाटे 5 वाजता 5:30लाच रिंग वाच फोनची कणखणीत अगदी. आणि ते फोन आता घेणं तर बाग आहे, फोन एवढा 5:30-6ला मनुष्य फोन करतो म्हणजे काय म्हणलं तर फोन घेतो. म्हणजे कसं माणसाला काय अशांतता कशी बांधून ठेवलेली आहे आणि प्रसंग किती आहेत. फोन घ्यावा, तो फोन घेतला की ते आवाज आहे कसं काय वगैरे, नमस्कार नमस्कार. म्हणजे आता ते ज्या माणसाचा फोन आहे ना, म्हणजे पहिलं जर आपल्याला 6च्या आधी कोणतरी फोन करते सकाळी उठून आणि कोणीतरी आहे काय नात्यातला आहे म्हणा, काय ओळखीचा आहे म्हणा, किंवा त्याच्याकडून फोन आला की पहिल्यांदा ते वाटतं आता कोण यांच्याकडे कोण ड्यू काय झाला असेल. मला सांगा येतं का नाही, मला चांगलं वाईट म्हणत नाही मी, पण पहिल्यांदा आता 5:30ला मनुष्य फोन करतोय आपल्याला म्हणल्यानंतर काय असं वाटतं की कोण ड्यू असेल, काय असेल, काय झालं यांच्याकडे, काय झालं असेल, काय विचारतात फोन करून, काय उठला का, आता काय झालं तसं म्हणताना मला तेवढं तुम्ही सांगा म्हटलं. आता मनात काय येईल अशा वेळेला की बाबा इतका वेळ उठलो नव्हतं तुमच्या फोनमुळे उठलो, काय सांग आता उठलोय बोला, असंच म्हणणं भाग आहे आता. मग काय विशेष काय नाही, सहजच फोन घ्यायचा. हे होतं बरं काय, सगळं झालेल्या गोष्टीतलं सांगतो. नाही सहज फोन केला जा, म्हटलं उठला का बघावं. आणि आता बोलतोय म्हटलं आता उठलेलाच आहे तो. आता काही ना झोपेत पण नाही, फोन हँडल करण्याची सवय असते ती सोडा. पण तर आता उठलं तर बोला आता काय ते काय नाही म्हटलं, सकाळी चक्कर टाकणार होतं सहज, बऱ्याच दिवसात आलो नाही तर वेळ आहे का विचारा. थोडा वेळ झोपू दिलं असतं जरा तर आनंदात वेळ दिली असती की नाही त्यांना. पण हे 5:30ला असं म्हणजे हे असं आहे माणसाचं की झोपी जावं तर असं येतं. काय करायचं, हे अशांततेची सुरुवातच अशी.
बरं, आपण अगदी हे बाजूला ठेवलं आणि असं ठरवलं की ठीक आहे, पहाटे अगदी हे आपल्याला त्रास झाला तर ती लवकर झोपा चुकत नाही, उशिरा झोपा चुकत नाही. रात्री 11 वाजता सुद्धा फोन येतो. माणसं अगदी सिन्सिअरली फोन करतात आणि सांगतात की झोपला तर नाही ना. आणि काय म्हणजे त्याची सुद्धा एक हे आहे, टर्मिनॉलॉजी आहे बघितली. आता झोपला तर नाही ना म्हणजे आता झोपलेलाच होतो हेच म्हणायची वेळ ती परत. पण आता तुम्ही झोपला तर नाही ना, आता झोपलं नाहीच, हे उघडच आहे. तर काय झालं, काय नाही बाबा, काय विशेष काय बाबा तो फोन केला तर काय नाही, ते आमचे काय गुंडी कोण खुंडी कोण असेल, काय नर्सरीला तिला ऍडमिशन मिळाली. म्हटलं पहिल्यांदा तुमच्या कानावर झालं, तुमच्या ओळखीने काम झालं. आमच्या गुंड्याला नर्सरीला ऍडमिशन मिळाली, बिचारायला मिळाली ना. आता सकाळी जरी मला सांगितलं असतं, काय पेढे दिले असते तरी चाललं असतं. आताची झोप मोड केली. अशांती मनुष्याला कशी कुठून कोणाची वाटायला काय येईल, तर अगणित अनुभव असलेली गोष्ट म्हणजे अशांती आहे. खरोखर अशांती निर्माण करणाऱ्या गोष्टी ही अगणित आहेत कोणत्याही प्रकारे. म्हणजे संन्याशाला सुद्धा राग आणता येईल अशी परिस्थिती आहे. खरं सांगायचं खरंच आपण अगदी संन्याशांचा आदर ठेवून सांगतो, संन्याशाला सुद्धा राग आणता येतील इतके हे प्रसंग आहेत की ते कसे त्याच्या समोर येतील. आणि म्हणतात मात्र आपण जे पाहतो आहोत परमार्थ आहे, अध्यात्म आहे, याच्यामध्ये की शांती हा माणसाचा सहज स्वभाव आहे, ते चैतन्याचं रूप आहे वगैरे. काही नाही, आपल्याला तर अनुभवायला नेहमी अशांती येते की नाही मला सांग. सर्वसाधारणपणे दिवसभर कोणता ना कोणता माणूस बरं हा गेला तर दुसरं कारणीभूत होतं, दुसरं झालं तर तिसरं कारणीभूत होतं. घरात नाही काही बिघडलं तर ऑफिसमध्ये बिघडतं, ऑफिसमध्ये बिघडलं धंद्यात बिघडतं, तिथं नाही गेलं तर दुकानात बिघडतं. कुठेतरी काही माणसाला काही करा ही अशांती काही टळत नाही. तेव्हा शांती हे मूळ स्वरूप आहे की अशांती हे स्वरूप आहे असं म्हणावं वाटेल अशी परिस्थिती आहे. आणि एक आहे की ही तर अशीच राहणार आहे जर काही माझा भाग आहे तो मी सांभाळेन, पण जो माझा भाग नाही आणि जर हे होणारच असेल, येणारा फोन आहे तर तो माझ्या हातात नाही असं जर असेल, आता काढून ठेवणं हा मार्ग झाला, बरोबर आहे, तो एक मार्ग आहे. पण ठेवला की येऊ शकतो हे पण आहे. आणखीन का लागत नाही म्हणून सुद्धा 3-4 ठिकाणाहून फोन येऊन माणसं येतात आपल्याकडे, असं पण होऊ शकतं. त्यांचा फोन लागत नाही, काय गडबड आहे का असं, ह्यासाठी सुद्धा अशी वाटेन ते येऊ शकतात. म्हणजे कसंच अशांती एकदा येणार म्हटलं तर तुम्हाला काटतेच, आणि ती सतत आहेच. म्हणजे सतत खळबळ लांबून दिसतं आपल्याला समुद्राचं पाणी, जसं ना की एकदम शांत वाटतं म्हणून जवळ जायला गेलं की लक्षात येतं हे खूप खालीवर होतंय सारखं. ते आपल्याला जवळ गेला समुद्राच्या म्हणजे लक्षात येतं. आपण कितीतरी समुद्रकिनारी गेला असाल तर आपण पाहायला लांबून इतका समुद्र शांत दिसतो. तसं हे परिस्थितीच आहे की काय असं वाटावं आपण जवळ, आपल्या जवळ ती असते त्यावेळेला सतत खळबळ, सतत अस्वस्थता वाटते. तर असं आहे. तर हे तर काही बदलता येत नाही. बदलायला तर काय येईल, तर मला माझी त्याच्याकडे जी प्रतिक्रिया जातीये ती बदलता येईल. ते आता मी त्याच्याकडे असं पाहतोय की मला त्रास आहे म्हणून हे मला अशांती आहे. मला जर शिकायला कोणी संधी देत असेल तर आज पैसे देऊन ऍडमिशन मिळत नाही अशी अवस्था आहे, तर तो बिन पैशाचीच आपल्याला ऍडमिशन देऊन शिकवतो आहे असं जर आहे तर आपण काय हरकत आहे शिकायला. शिकून माझाच फायदा आहे शेवटी, तो तर अशांती निर्माण करणारच आहे. तेव्हा शिकण्याची दृष्टी असली तर अशांतीचा प्रसंग आपल्याला शिकायला कारणीभूत होणारा होऊ शकतो, एवढं नक्की. म्हणून हे वचन शिकण्याच्या संधी संबंधी आहे. आणि ही परीक्षा आपली होते असं नाही. मी आता आपल्याला सामान्य माणसाचं सांगितलं, चहाचं सांगितलं, फोनचं सांगितलं, हे आपल्याकडे आपल्याला नेहमी येणाऱ्या गोष्टी आहेत. मोठ्यांना शांतीची परीक्षा द्यावी लागत नाही असं आपल्याला वाटतं का? आज इथे पुण्यतिथी आहे, लकुंडी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. महाराजांचे जुन्या शिष्य जे आहेत त्यापैकी 21 साली जे शिष्य वारले तर लकुंडी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर अशा म्हणजे ते योगाचार्य, तसं उत्तम अधिकार ह्याच्यामध्ये महाराजांच्याकडूनच अनुग्रह घेतला आपल्याला माहिती असेल. तर त्यांचे सुद्धा बाबतीत म्हणजे पुण्याहून हुबळीला निघाली मागे मी आपल्याला बोललो होतो, हुबळी स्टेशनवर त्यांच्याबरोबर मित्रमंडळी होती. ती सगळी प्रत्येक स्टेशनवर त्यांच्यासाठी उतरून काय त्या आणि देत होते, सगळं करीत हुबळी स्टेशनवर उतरले आणि बाजूला जाऊन उभे राहिले. ते आपले शांत आपल्या नामस्मरणात ह्याच्यात असायचे आणि बरोबरचीच मंडळी जास्त करून त्यांना सांभाळायची अशी परिस्थिती होती. तर त्यामुळे ते उतरून बाजूला उभे राहिले आणि गुरुजींचं, त्यांना गुरुजी म्हणत, ते गुरुजींचे हे लकुंडी महाराजांचे सामान उतरलं. त्यातलं सामानातलं एक गाठोडं नव्हतं. हे लक्षात आलं मागे आपल्याला बोललो होतो लकुंडी महाराजांच्या बद्दल, तर गाठोडं नाही. त्याबरोबर सगळ्यांना इतकी अस्वस्थता आली की पळा, खालीवर राहिलं का, पडलं का, ह्याच्या खाली गेलं का, चुकून वर कोणी ठेवलं का, कोणी आधी उतरलं का, दुसऱ्या मित्रांनी उतरलं का, मग चोरीला गेलं का, मग आता ते शेवटी तिकडे गेलं, चोरीला गेलं का, ते शांतपणे ते सगळे बघतायत.
म्हणजे हे काय आहे, हे ह्यांना काय साधते, ह्यांची परीक्षा होत नाही का? म्हणजे आपण म्हणतो चोरी झाली आणि माझ्या मग शांतता येणार नाही का माणसाला? बरोबर आहे, पण त्यांना पण आलेली आहे, त्यांची पण चोरी झाली आहे. तर त्यांचं त्यावर काय झालं हे आपल्याला शिकावत लागेल ना. म्हणूनच ते त्यांचं चरित्र लिहिलं गेले, किंवा त्यांचे आज आपण वाचतो आहोत किंवा त्यांच्याकडून शिकतो आहोत, किंवा ते संत पदाला गेलेली माणसं आहेत. तर ती का गेली, तर हे त्यांचं सुद्धा झालंय, तर चोरी त्यांची पण झाली. तर त्यांनी ही चोरी झाल्यावर त्यात काय आहे, तर त्यात म्हणले भाकरी आहे बांधून. पूर्वी आपल्याला माहिती आहे खाण्याचे जिन्नस बरोबर घेऊन प्रवास करीत असत, तर त्यावेळेला खाण्याचे जिन्नस बरोबर आहेत, म्हणजे भाकरी बांधून घेतलेली आहे. कपडे बरोबर स्वतःचे वापरायचे होते, त्याचे त्या आठवड्यात ते कपडे होते, एवढ्या वस्तू आहेत. तर हे तुम्ही म्हणले आहो ते गेले, आपण पोलिसात गेलं पाहिजे, तुम्ही चला बरोबर. म्हणजे काय जरूर नाही, ते आता गेलेलं आहे. तर गेलेलं आहे त्यात काय आहे, तर खाण्याचा जिन्नस आहे, तो खाण्यासाठी आहे, तर तो कोणी घेऊन जाईल, तो खाईलच ना, तो खाण्यासाठीच आहे. आता मला तर काही एवढी भूक नाही, आता अडचण अशी नाही माझी पडलेली की बाबा मला आता त्यामुळे काहीतरी कलकलले आहे, असं काही नाही आहे. आपण इतकी माणसं आहोत, त्या उतरले तर पुढे जाणार आहोत, गावात गेल्यावर होईल खाण्याची व्यवस्था. तर कोणाची तरी तीही नसेल जी माझी आहे, तीही त्याची नसेल, म्हणून त्याच्या गरजेपोटी ते त्याला दिलेलं असेल. मग त्याची गरज जास्त आहे, त्यामुळे ते खाण्याचं त्याच्यासाठी त्याला उपयोगाला येईल. खाण्याचं जिन्नस आहे, ती कॉमन आहे, गोष्ट साधी आहे. तर आपल्याला माहिती त्या काळातले मामलेदार होते ना, तसं काही शिक्षित मनुष्य नव्हता. तर हे खाण्याचं जिन्नसाचं आहे. कपडे ते म्हणले त्याला नाही आले तर दुसऱ्याला देईल, कपडे देतीलच. पण पूर्वीच्या काळात जास्त करून आपल्याला माहिती आहे धोतर वगैरे अशा गोष्टी असायच्या, उपरणी धोतर अशा गोष्टी असायच्या, त्या तर कोणालाही चालतील. त्यामुळे म्हणले कपडे आहेत ते कोणतरी वापरेल, जिन्नस आहेत ते कोणीतरी खाईल. वस्तू वापरायला आल्या म्हणजे झालं, तर त्याला नाही वापरायचं तर दुसऱ्याला देईल. तेव्हा वस्तूचा उपयोग काय तो वापर तर तो होणारच आहे. मग आता त्याच्यासाठी आणि तिकडे कुठे जायचं पोलिसांकडे त्यांच्याकडे. बरं तो गेला माणूस घेऊन, त्याला गरज होती म्हणून त्याने आता नेलेलं आहे, तर राहू दे. त्यांची बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्यांना अशांतीचे प्रसंग नाहीत असं नाहीत, पण बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर येतं त्यांच्यावरही येतं. मामांच्याकडे जसं आपल्या मामासाहेबांकडे आता वारकरी शिक्षण संस्था आपल्याला माहिती की जो महाराजांच्या ह्याच्यात काढली आणि सगळी पुढे या लोकांनी वाढवली. तर शिक्षण संस्थेत प्रवेश द्यायला मुलाला आणला, त्याची मुलाखतीचं आपण पाहिले ना, तो कशा मुलाखती होत, तर त्यावेळेला आलेला मुला वडील कोणतरी घेऊन आलेलं बरोबर, ह्या मुलाला आणलेलं आहे, तुमच्या शिक्षण संस्थेत याला प्रवेश द्या, वारकरी शिक्षण संस्थेत. बरं ठीक आहे, हा मुलगा काय करतो, त्याच्याकडे बघितल्यावर काय आशादायक चित्र नव्हतं, हे उघडच आहे. पण तरी सुद्धा याच्याकडे काय करतो हा, तर हा माझ्याकडे असतो, काय करतो काय तो, तर तो काहीच करीत नाही म्हणून तुमच्याकडे आणलाय. तर काय करीत नाही मग त्याचं शिक्षण काय झालं त्याचं, तर हा दुसरी पास झाला, तिसरी सुद्धा गेला आणि तिसरी नापास झाला. मग तिसरीपासून तो करतो काय, आता वय किती आहे, तर म्हणजे 18 पूर्ण वय झालं त्याचं. तो दुसरीत नापास झाला, त्याच्यावर त्याने आजपर्यंत काय केलं नाही. मामांच्या समोर माणूस घेऊन आलेला आहे त्याला, आणि याला ते म्हणणे का असं त्याचं, मग पुढे दुसरी तिसरी गाणे शिकला, ठीक आहे नापास झाला असेल परत होईल पास, नाही कशा अभ्यास कमी चुकला असेल किंवा कमी झाला असेल किंवा काय पेपर अवघड आला असेल, पुढच्या वेळेला होईल असं. तर नाही म्हणे त्याला शिक्षणाची अजिबात आवड नाही, तो राडगा करतो. म्हणे तुम्ही त्याला शिक्षणाची अजिबात आवड नाही, वर वारकरी शिक्षण संस्था लिहिली, तिथे आपण प्रवेश घ्यायला आलो. विचार करा क्षणभर, की ज्याला शिक्षणाची अजिबात आवड नाही असं ते सांगतायत, त्याला शिक्षण संस्थेसाठी प्रवेशासाठी मामांसमोर उभं करायचं. मग म्हणले तुम्ही त्याचं तो इतकी वर्ष करीत होता काय, मध्ये दुसरी झाली, तो आता 18 वर्षाचा झाला, तर दुसरीतला मुलगा म्हणजे आपण कल्पना करू शकू 7-8 वर्षाचा मुलगा, तो 18 वर्षाचं बरं केलं काय. तर शेवटी म्हणले मी कंटाळून शेवटी ह्याला माझ्याबरोबर रानात नांगर धरायला, तो नांगर टाकून माझी नजर वळली की नांगर टाकून हा बाहेर हिंडायला जातो गावात. तर काय करावं, तर म्हणले मग शेवटी ठरवलं तुमच्याकडे आणून तुमच्याकडे संस्थेत प्रवेश घ्यायचा, याला शिकवायचा. आता काय करावं ह्याने, म्हणजे ह्यानी याच्यासाठी काय शिक्षण संस्था काढली की बाबा कोण उन्हाळ कुटप्प्या करणारा, काय नापास झालेले, कुठे सगळे पहिली दुसरी झाली, अशीच गोळा करून आणून एक आपली काही संस्था उभी करायची, असं काय मामांचा काही विचार असेल का, जो महाराजांचा विचार असेल. निस्पृह आयुष्य दिलेली माणसं ती, पण त्यांच्या समोर सुद्धा असे प्रसंग घडून आणणारी माणसं आहेत ना, म्हणजे त्यांच्या शांतीची परीक्षा होत नाही का, त्यांना अशांतता निर्माण काय म्हणावं ह्याला. म्हणजे मामाने ती गुरुदक्षिणा माहिती त्यातला प्रकार येतो की हे शब्द कसे चालतात, हे त्याला शिकवल्यानंतर पुन्हा जर त्यांनी तेच उत्तर दिलं, आपल्याला माहिती आहे ना राम आणि हरी शब्द मामाने संस्कृत, मामा स्वतः व्याकरण शिकवायला होते त्याला, त्यांनी हे शब्द शिकवले की राम शब्द कसा चालतो, हरी शब्द कसा जातो, राम हा अकारांत आहे, हे पुलिंगी शब्द आहेत, हा अकारांत पुलिंगी, हा इकारांत पुलिंगी आहे, हा राम रामा हा असा चालतो.
तो हरे 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 हा असं चालतो. हे सगळं मामाने त्यांना 10-20 वेळा संथा देऊन शिकवलं आणि नंतर विचारलं की रामशब्द कसा चालतो बाळा आता? तो म्हणाला हरीसारखा चालतो. काय सांगणार मामा म्हणाले आता. म्हणजे आपण असं समजू नका, त्यांच्या पातळीवर अशांततेच्या प्रसंगाला सामोरं जावंच लागतं असं मला म्हणायचंय. असं म्हणायचं की हे सामान्य माणसाचे म्हणून आमच्या आयुष्यात आहेत असं समजायचं कारण नाही. ही तसेच आहेत, पण त्यांनी त्याकडे सुद्धा त्यांना त्यांची पाहायचा दृष्टिकोन आहे. त्यांना लक्षात आलं की हे जमणार नाही याला आता. म्हणजे आता हा मला हे म्हणजे मामा अयाचित वृत्तीनं राहिले ना, काहीही कधीही स्वीकारलं नाही ना, आणि कोणाचं काही कधी काही घेतलेलं नाही, जसं तर दिलेलंच आहे त्याला, कधी काही कोणाकडून स्वीकारलं नाही. त्यालाच हा आता बाधा उत्पन्न करणारा किंवा ते दाखवून देणारा हा माणूस तयार झाला पुढे, की ज्याला राम आणि हरी शब्द चालवून दाखवलेत, पढवून घेतलेत, तरी तो राम हरीसारखा चालतो म्हणून सांगतो आहे. तेव्हा आता त्याला म्हणले मी आयुष्यात कधी कोणाकडे काय मागितलं नाही, पण तुझ्याकडे आता गुरुदक्षिणा मागतो, तर तू तेवढी मला दे. आणि काय तर तू कोणाकडे संस्कृत शिकलास असं जर तुला कोणी आयुष्यात पुढे विचारलं तर माझं नाव सांगू नको, एवढं कर म्हणाले. खरंय, मागायची वेळ आली की मला सांगा. म्हणजे परिस्थिती तुम्हाला जर अशांत करणार असेल तर ती अशांत करू शकते. मामा त्याला रागवले नाहीत, फक्त एवढी गुरुदक्षिणा दे म्हणाले. एक आहे की ज्यांना हे सगळं सामोरं जावं लागतं, ती माणसं लहान नव्हे, ती खूप मोठी माणसं आहेत. आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि अशांतीचे प्रसंग मी मुद्दाम वेगवेगळे असे का सांगतो, वेगवेगळ्या याच्यातले की माझ्या वाट्याला आलेला प्रसंग खूप वेगळा आहे आणि तसं कोणाच्याच वाट्याला नाही असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाची अशी समजूत आहे की तुम्ही असेल, तुम्हाला माहिती प्रपंचातलं दुःख काय असतं, पण आमच्या प्रपंचातलं जे दुःख आहे बस, की जर तुम्हाला वेळ असेल तर 1-3 तास सिरियल आहे समजा, तर तेवढं तुम्हाला ऐकू शकेल की मग त्यांचा स्वभाव, ती त्यांची माणसं कशी आहेत, तुमच्याकडची खूप चांगली, ते असं तसं, ते एवढं आपल्याला ऐकायला मिळू शकेल. तर हे आपल्याला असं वाटतं, पण प्रत्यक्षामध्ये हे सगळं असे कलर केलेलं सगळीकडे काम आहे. तर आणि हे वेगवेगळ्या स्तरावरचं आहे असं मला वाटतं. अगदी चहाच्या कापापासून ते अगदी माणसाच्या अयाचित वृत्तीची सुद्धा परीक्षा केली की त्याला सुद्धा मागायला लावेल. मामांसारख्या संत माणसाला सुद्धा दे बाबा दक्षिणा मला, माझं नाव सांगून गोष्ट एवढं म्हणायची वेळ आली, इथपर्यंत त्यांना हे करू शकेल. आपल्याकडे उपळेकर महाराज होते, आपल्याला माहिती असतील फलटणला. तर तिथे ते हरिभाऊंची समाधी आहे ना, हरिभाऊंची, तर समाधीच्या दर्शनाला, आपल्याला माहिती समाधीच्या दर्शनाला गेले ना, बरोबर एक माणूस होता, समाधीच्या दर्शनाला गेले. तर समाधीच्या दर्शनाला जाताना वाटेत समोर नाग आडवा दिसला. तर ते नाग आडवा गेल्याबरोबर बरोबरच्या माणसाचे घाबरगुंड ठेवला. तर बरोबर आता हे गोविंदबा बरोबर असल्यामुळे, उपळेकर महाराज बरोबर असल्यामुळे काय करावं कळेल. आता पळ काढावा तरी अवघड, नाहीतरी अवघड असं झालं. घाम फुटला. ते समोर साप बघितला. ते काय म्हणाले, अशांततेचा प्रसंग आहे ही गोष्ट काही. मला सांगा, हे सगळे वेगवेगळे अशांततेचेच प्रसंग आहेत. अहो, हा नागाच्या गोष्टी सांगतोय आपण, इथून नुसतं काहीतरी पाल गेली तरी म्हणजे जाऊ नये, पण सांगतो, पाल जरी तिथून जरी भिंतीवरून आपल्याकडे सरकत असली तरी सुद्धा एक 10 लाईन आधी तिकडे लक्ष असतं की ती पुढे येते का तिकडे जाते. ते इकडं मामा हरिबाबा वगैरे सगळं काय कल्याण. पण असं होतं की नाही, माझा घरात सुद्धा जेवायला बसला मनुष्य तरी तिकडे भिंतीवर पाल, ह्याच्या पुढे इथे जेवायला, ती जाते तिच्या मार्गाने, तिचं पक्ष वेगळं, तिचा प्रवास वेगळा चालेल. नाही होत. इथे नागाशी संबंध आहे म्हणून मला यातली तफावत सांगावीशी वाटली की नागाशी संबंध आहे. तर ह्यांची प्रतिक्रिया काय आहे उपळेकर महाराजांची. त्यांनी त्या नाग समोर उभा राहिल्यावर, आता नाग समोर उभा राहिल्यावर आधी कोण उभाच राहणार नाही तिथे मुळात. तो उभा राहिल्यावर कोण उभा राहतोय म्हणजे इथेच आपल्या प्रतिक्रियेतला काय फरक आहे तो कळतो. तर ह्या प्रतिक्रिया त्यांची काय, मी दर्शनाला हरिभाऊंच्या आलेलो आहे, तेव्हा हरिभाऊंना जसं दर्शन द्यायचं असेल किंवा नसेल त्यावरती अवलंबून आहे. तर त्यांनी नागाला हात जोडले आणि म्हणले काय, हरिभाऊ तुम्हाला दर्शन द्यायचं नाही आहे का, मला त्रास द्यायचा आहे का, तर मी आहे पावली परत जातो, असं त्या नागाला हात जोडून म्हणाल्यावर ते नागाने त्या तो फणा काढला, नमस्कार केल्यासारखं केलं आणि नाग सरळ बाजूला गेला. हे गेले त्या दर्शनाला समाधीच्या. त्यांनाच म्हणले, अरे भाऊ आपल्याला दर्शन द्यायचं नाही का, आपण मला त्रास देणार आहात का, सांगा, चित्त शांत असू द्यावे. आपण आता बघितलं तर अशा प्रसंगाचं हे टोक आहे. हे जरी उंच असलं खूप तरी सुद्धा हे टोक आहे. आणि आपल्याला माहिती असावं की हे असतं. असंच नाही, अगदी साध्या गोष्टीपासून अत्यंत मोठ्या गोष्टीपर्यंत, साध्या माणसापासून अत्यंत मोठ्या माणसापर्यंत हे कोणाच्या वाट्याला कधी येईल हे सांगता येत नाही. आपण आता पावसाचे
आता कुठला पावसाळा म्हणायचं हे आता काय सांगणं अवघडच आहे सध्या. काल आपली वेट झाली असती तर कदाचित आता पाऊसही पडत असेल, आपल्याला दिसला असता, कदाचित अजून पडेल कोणास ठाऊक. पण हमखास असं होतं की नाही बघा, आपल्या शेजारून ते आपण जात असतो रस्त्याच्या कडेने अगदी व्यवस्थित, बाजूने ते सगळीकडे पाणी साठलेलं असतं, वाहत असतं सगळं. आत्ता नुकताच पावसाळा झालेला आहे. कुठे कार्यप्रस्थ असलं तर बिचारा चांगले कपडे घालून व्यवस्थित सगळं आवरून सगळं निघालेलं असतं. कोणीतरी स्कूटरवर नाही येतं. काय होतं ते आपल्याला माहिती. ते मधला खड्डा लक्षात येत नाही, ती गाडी खड्ड्यातून चटकन जाते निघून. त्यालाही माहिती असतं काय झालंय, आता मागं बघण्यात काय अर्थ नाही. होतं की नाही, सगळं झालेल्यापैकी आहे. कारण अनेकांचे शर्ट आणि साड्या खराब झालेल्या घरी धुवायला लागलेल्या आहेत, हे प्रत्येकाला माहिती आहे. आता करणंच तसं असतं. त्यात ते आता सांगतो ना, घटना कार्यकारण भाव सगळा जमून आल्याशिवाय असं होत नाही. म्हणजे मी तर असं ऐकलं की खरोखर काही रस्ते असे म्हणजे खडी, सिमेंट, वाळू, मूळ आधी जमीन वगैरे सगळं, त्याच्यातले मुरुम बिरुम अशा गोष्टी ह्या सगळ्या असतातच. फक्त वर खड्डे पसरतात आणि ते लेवल करतात असं मी ऐकलंय. एकाने मला रस्त्यांची व्याख्या सांगितली, त्याच्यातलंही सांगतोय. तर वर नुसते खड्डे पसरायचे आणि नंतर ते लेवल करायचे. तर ते असतं ते तसं पसरलेलं, ते पाणी त्याच्यावर लेवल करतं. मग ते कुठे खड्डा हेच कळत नाही, मग जातं त्याच्यात. आणि ते गेलं की ताणकन गाडी गेली वर पुढे, स्कूटर निघून किंवा काय ते वाहन निघून, मोटरसायकल, की आपल्या मागे काय होतं आपल्या बाजूला ते आपल्याला माहित आहे. अशा वेळेला आता ह्याच्यात काय शिकावं असा प्रश्न आहे. आता त्या माणूस तर निघून गेला, गाडीचा नंबर बघून वगैरे काय उपयोग नसतो, कारण आपल्या हातनं पण तसं झालेलं असतं, आपल्याला माहित असते. हे जरी झालेलं असलं आज, तरी हेच असं होत असतं. तिथे पाणी ज्या वेळेला असतं त्यावेळेला काही आता रस्ता आहे का पाणी आहे, आता ह्याची काही वेगळी यंत्रणा बसवली का माणसं? बरं, ते तयार करण्याची यंत्रणा आहे आपल्याला माहितीच आहे. आता बरं, ती काय आपलीच आहे, त्यामुळे आपण त्याबद्दलही काही बोलू शकत नाही. काय असं आपल्यालाही जावं लागतं, त्यावेळेला उडवतो त्यावेळेला मागेने बघणे एवढाच मार्ग असतो. त्याप्रमाणे तोही गेलेला आहे आता. तेव्हा जे आपल्या बाबतीत घडतं ते आता त्याच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि असं झालं तर आपल्याला हे सहन करायला लागणार. ह्या पलीकडे काहीच येत नाहीये. एक आहे, कधी हे व्यवस्थित राहता आलं, समजून लांबून काय आपल्याला जे काय करता येईल ते करावं, यापेक्षा काही नाही. पण त्या प्रसंगात अशांत होऊन काही निर्माण होतं का मला सांग? अशांत होऊन काही निर्माण होत नाही. अशांत झालो, प्रतिक्रिया दिल्या, राग आला, तर त्यातून निर्माण काही होत नाही. म्हणून अशांततेच्या प्रसंग ज्या वेळेला असतात त्यावेळेला दोन गोष्टींच्याकडे लक्ष ठेवा. एक, काही बाह्य परिस्थिती असते आणि एक आपली बाजू असते. बाह्य परिस्थितीमध्ये नेहमी अशांततेची कारण निर्माण व्हायला, म्हणजे अशांतता निर्माण व्हायला बाह्यच परिस्थितीमध्ये उणीव असतात, त्रुटी असतात. आता ही रस्त्यातली त्रुटी आहे, समजा उणीव आहे तिथली, काय कारण असेल तर आपल्याशी त्याचा काही संबंध नाही, पण ती त्रुटी आहे, उणीव आहे. किंवा काही रचना आहेत, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. हे प्रत्येकाचे उदाहरण मी देत नाही, आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा इतरांचे स्वभाव आहेत, माणसांचे संबंध असेल तर माणसांचे स्वभाव आहेत. या सगळ्याच मिळून बाहेर काहीतरी चालू आहे, बाहेर निसर्ग आहे. एवढं मी एकटा नाही की माझ्यासाठी रस्ता सगळा परत तयार करावा आणि त्यावरून माझी गाडी जावी, असं तर आपण कोण नाही. असं आपण सामान्य माणूस आहोत. तर आपल्याला आता याला सामोरं जावं लागणार. मग आता हा जो जाणार, हे बाह्य परिस्थिती एक काहीतरी आहे, तिच्यातल्या उणीवा, त्रुटी, रचना, वैशिष्ट्य काय जे असेल, किंवा निसर्ग. आणि याही पलीकडे सांगायचं तर एक ईश्वरी इच्छा म्हणून सुद्धा काम करीत असतेच. या सगळ्या पलीकडे, म्हणजे डेस्टिनी शेप्स अवर एंड्स म्हणतात ना, तसं आहे. ती कुठेतरी एक काम करीतच असते. आज तिला अशी इच्छा आहे की हे रंगून दाखवा हे शर्ट, ठीक आहे, म्हणून तिने रंगवलंय. त्याची इच्छा नाही. तो कदाचित आपलाच मित्र असतो, मागे बसला, तुम्ही आहे असं होतं. असं होतं का नाही मला सांगा? वळताना चुकून आडवा जातो, तो बघितल्यावर आपण जोरात बघतो तो आपलाच मित्र असतो, जाऊ दे. असं होतं की नाही? म्हणजे ते तसंच असेल असं नाही, त्याची इच्छा असेल असं नाही, पण ईश्वरी इच्छा आहे. तो ज्या वेळेला असा जातो कुठून तरी आडवा कोणीतरी असा, आणि तो जाताना मग आपल्याला एकदम राग येतो, तो मनुष्य ब्रेक मारतो, हे होतं, तो पटकन पुढे जायचा प्रयत्न करतो आणि काही गाडीला होत नाही काही, असे बाजूने काही सेकंदाच्या अंतराने ते पास होतं. तेव्हा हेही आहे की परमेश्वर वाचवतो पण आहे, पण असं होणार पण आहे. कारण हे सगळे जसं ट्रॅफिकमध्ये 100 माणसं चाललेली आहेत म्हटल्यानंतर काही एक व्यवस्था अव्यवस्थेची सांगड त्यात पडणार आहे, ही आपल्याला स्वीकारावीच लागेल. तर हे एक स्वीकार त्यातून आपल्याला लक्षात येईल. हे पण हे पाहण्या एवढी आपण शांत असू, शिकण्याची दृष्टी असेल तर. तेव्हा अनेकदा बाहेर सुद्धा असं घडत नाही. आपण पाहतो की डेस्टिनी शेप करीत नाही का, तो ॲक्सिडेंट होतात. आपण पाहतो अनेकदा अपघात होतात, ॲक्सिडेंट्स असतात, तर त्यामध्ये अनेकदा 2-2, 3-3 वर्षाची बाळं वाचलेली असतात, पण 40-40 वर्षाचा कट्टा मनुष्य जातो, हे आपण पाहतो. मग आता त्याच गाडीतलं ते काय झालं नक्की की तो वाचावा आणि ते वाचू नये, असं काय झालं की ह्याच्यात आता कोणाची इच्छा प्रमाण झाली? ईश्वराची इच्छा प्रमाण झाली. त्याला वाचायचं होतं त्याने वाचवला, याला वाचायचं होतं त्याने वाचवलं.
काय करणार? म्हणजे ईश्वरी इच्छा सुद्धा शिकवण्यासाठी ही परिस्थिती आहे की तुम्ही जे कराल त्याच्या पलीकडे आणखीन एक ईश्वरी इच्छा म्हणून काम करते. म्हणजे कार्यकारण भावामध्ये बाकीच्या गोष्टी तुम्ही टाळण्याचा आणि सगळं सरळ जाण्याचा जरी किती प्रयत्न केला असला तरी सुद्धा दुसऱ्याच्या चुकीने का होईना पण तुम्हाला त्याला सामोरं जावं लागेल. त्यावेळेला ती ईश्वरी इच्छा समजूनच सामोरं जावं लागेल. असं सगळं जगामध्ये घडणार ही एक बाजू. दुसरी आपल्या स्वतःत असते. एक मी बाहेरची सांगितली, विस्तार करीत नाही, समोर वेळ झाला म्हणून. आपल्या बाजूची आपण विचार घेऊ. आपल्याही स्वभावात अनेकदा अनेक कंगोरे असतात, अनेक प्रकारचं अज्ञान असतं, अडथळे असतात. तर हे सगळे दूर करण्यासाठी सुद्धा अनेक प्रसंग घडत असतात. ते मला अशांतीचे असणारच, कारण कंगोरा आहे म्हटल्यानंतर ते घासतं, पण ते माझा कंगोरा असतो. परिस्थिती चूक नसते, मी चूक असतो. आता परिस्थितीची चुकीची बाजू ती सोडून दिलेली आहे. आता मी माझा विचार करतो क्षणभर, तर माझ्यामध्ये काहीतरी अजून कमी आहे, समजून घेण्यामध्ये असेल, अज्ञान म्हणून असेल, काहीतरी कमी आहे ते मला अजून समजलेलं नाही आहे. जसं घरात वडील आहेत आणि समजा मुलगा आहे किंवा वडील आहेत आणि मुलगी आहे किंवा आई आहे मुलगी आहे, ती तशी एकमेकाला जाणत असेलच असं नाही सांगता येणार. त्यांची काही बाजू असेल, वडिलांची काही एक बाजू असेल किंवा मुलीची काही एक बाजू असेल, ती माहिती नाही आहे. स्वभावामुळे त्रास होत असेल तर तो त्रास आपल्या वाट्याला येईलच, आणि तो आपल्या स्वभावाचा कंगोरामुळे होणारा त्रास आहे, तो कंगोरा घासायचा आहे. क्षणभर आपण विचार करा की मूर्ती ज्या वेळेला एखादी सुंदर आपण पाहतो तेव्हा काय असतं. दगडाची मूर्ती बनवलेली आहे, दगडाची एक मूर्ती आहे, तर तिच्यातला जो अशोभनीय किंवा अनावश्यक असा जो भाग आहे तो काढलेला आहे. असा भाग काढलेला दगड म्हणजेच मूर्ती ना. जो अनावश्यक भाग आहे, जो त्रासाचा आहे, जो चुकीचा आहे, जो त्या ह्याला शोभत नाही, एक मूर्ती करायची आहे, ती कृष्णाची आहे समजा किंवा ती रामाची आहे, तर दोन मूर्तीमध्ये फरक आहे ना. मग ते जी मूर्ती घडवायची आहे त्याला जे चालणार नाही ते आधीचा दगडच, त्या मूर्तीला जे चालणार नाही ती बाजूला केलेला पुन्हा दगडच असतो तो, पण तो देव होतो. म्हणून हे प्रसंग घडतात. आपण लक्षात ठेवा की जे यशा अपयश, आपल्याला वाटायला येणाऱ्या गोष्टी, माणसं, हे सगळं ज्यात आपल्याला अशांती येते ते आपल्या स्वभावाला बरोबर वळण देण्यासाठी किंबहुना आपली मूर्ती घडवण्यासाठी होत असतात. हे प्रसंग आपल्या मूर्तीमध्ये काहीतरी कंगोरा राहिला असेल म्हणून तो घासण्यासाठी हा प्रसंग घडलेला आहे. असं जर लक्षात ठेवलं तर तो बरोबर प्रसंगाला तोंड देता येणं शक्य आहे. कुठेतरी कंगोरा आहे, तो कशाचा आहे मला माहिती नाही. तो लोभाचा असेल तर घेऊन जाणारा येईल, अहंकाराचा असेल तर त्याच्या विरुद्ध करणारा मनुष्य भेटेल, काय असेल ते असेल, तर त्याच्या काहीतरी तो कंगोरा घासायचा त्यांना. कारण आपली मूर्ती त्यांना घडवायची, आपल्याला दगड ठेवायचं नाही. त्यामुळे आपलं जे शिकण्याची दृष्टिकोन असेल तर हा प्रसंग घडायला काय कारणीभूत झालं, माझ्यातलं कोणतं कारणीभूत झालं की ज्यामुळे हा प्रसंग घडावा. हे तुकोबांना जसं वाटलं की माझी म्हैस चोरीला कशी गेली, त्यातला प्रकार आहे. म्हैस चोरीला कशी जाते, आपण कीर्तन करतो आणि म्हैस चोरीला जाते, तर चोरीला जातेच कशी, असं तुकोबांना वाटलं की आपली म्हैस चोरीला जाऊच शकत नाही ना, ती आपली आहे तर ती चोरीला जाऊच शकत नाही. म्हणजे हे जसं तुकोबांचं सांगतात, आपल्याला ती गोष्ट माहिती असेल पुढे. त्यांनी स्वतःचा दोष त्यात आपला काय राहिला ते ओळखलं की माझं चुकतंय, जर दूध तिच्या ह्याच्यासाठी आहे, असरांसाठी आहे, ते मी मुलाबाळांना वापरतो, ही चूक होतीये हे लक्षात आणलं, ते काढून घेतलं, कारण शोधलं आणि ते त्यातून मोकळे झाले. आपल्याला ती हे माहिती असेल सगळं प्रसंग. तर असं त्यांचं स्वतःकडे लक्ष आहे. त्यामुळे शिकण्याची दृष्टी असल्यामुळं चोरीला गेलेल्या म्हशीचं सुद्धा ते शांत आहेत. मला सांगा, आपल्याला तर अशांततेच्या प्रसंगाला सकाळ संध्याकाळ समोर जायचं आहे. मग जर आता मला हे जर लक्षात आलं, तो कोणत्या प्रकारचा दोष असेल, कोणतेही असेल, तर म्हणजे आणि सामोरं जावंच लागतं. उशीर व्हायला लागला. साधं सांगतो, एक अगदी गंमत सांगतो. आपल्या इथे तृप्ती आहे नाही, आपल्या किती वर्षाची मुलगी आहे, 3 वर्षाची मुलगी आहे. ती माझ्या इथे कधीतरी येऊन गप्पा मारत असते. माझ्या कॉटवर तिथे बसते, गप्पा चालल्या आपल्या. आणि तिचं बोलता बोलता मग काय चाललंय, मग काय करते, शाळेत काय शिकवतात, आमकं तुमकं झाल्या आमच्या गप्पा व्यवस्थित. आणि मध्येच तिचं लक्ष गेलं माझ्या टेबलावर, समोर टेबलावर लिहायचे कागद, गठ्ठी, पुस्तकं वगैरे पडलेली होती. पाटी होती. ती पाटी काय करताय म्हणली तुम्ही? म्हणलं बरोबर आहे तिचा प्रश्न, बरोबर आहे. माझ्या टेबलवर पाटी कशी म्हणून मला लिहायला लागते. पाटीवर लिहिता का म्हणली तुम्ही? हो म्हटलं, पाटीवर पण लिहितो, गिरवावं लागतं. मग पाटीवर तुम्हाला लिहिता तर येतं का म्हणे? बरोबर आहे, तुझा प्रश्न बरोबर आहे. पाटीवर लिहिलं तर बघितलेलं नाही, एखाद्या वेळेस तुम्ही मला कागदावर लिहितात पाहिला असेल. दृष्टिकोन आहे ना त्याचा, तो बरोबर आहे. मला काहीतरी शिकायचं की मी पाटीवर लिहू शकतो की नाही. तिने पुढे विचारलं काय मला की हे तुम्हाला श्रीराम जयराम जे लिहिता येतं का म्हणजे त्याच्यावर पाटीवर. म्हटलं आता हे आला एवढं काम आहे. म्हटलं मी प्रयत्न करून बघतो जमते काय.
हातात पाटी घेतली आणि लिहायला सुरुवात केली. रेग मारा की म्हणली आधी नीट पाहिजे. अगदी बरोबर आहे हो म्हटलं. रेग पहिले असल्याशिवाय लिहायला सुरुवात करायची नाही. काय शिकायचं ते आपल्याला म्हटलं आहे. मी रेग मारायला गेलो. ते रेग काय माझी सरळ आली वाकडे तिकडे आली. ते काय तुम्हाला रेग काय मारता येत नाही म्हणली. रेग मारली. म्हणली लिहायला तर येते का म्हटलं. बघतो मी आता प्रयत्न करून, कारण माझ्या लक्षात आलं आपल्याला शिकवायचं काम आहे आता. तर मी श्रीराम लिहिल्याबरोबर कसं लिहिताय म्हणली बरं का. आणि नंतर मी रेटून ते लिहिणारच होतो. जयरामपर्यंत गेलो. कसलं लिहिताय म्हणली. थांबा थांबा. ते काढून घेतली पाटी हातातनं आणि तिने स्वतः दुसरी रेग मारली आणि श्रीराम जयराम जय जयराम सगळं म्हणली. ठळक लिहायला लागतो. आणि खरोखर होतं हे माझं असं फेंट होतं म्हणताय. ते तिचं इतकं ठळक होतं, व्यवस्थित अक्षर चांगलं होतं, ते ठळक लिहिलेलं होतं. आणि तिने मला सांगितलं अक्षर चांगलं लागतं, ठळक लागतं असं नीट, तर वळण चांगलं लागतं, अक्षर ठळक लागतं म्हणले. आणि तिने लिहिलेलं खरोखरच ठळक होतं. ते त्याच पेन्सिलीनं त्याच पाटीवर लिहिलेलं होतं. आता लहान मुलं आहे किंवा हे आहे, पाटी आहे, प्रसंग आहे, इथली मुलं आहे, सोडा आपलंच मुलं आहे. पण माझ्या एक लक्षात आलं की शिकायचं जर असेल तर आमच्या मनात एवढं ठळक नाही आहे हे लक्षात आलं. कारण मी तुम्हाला सांगतो त्याचं पुढे 1 महिना झाला तर तिने लिहिलेलं पुसलं गेलं नव्हतं. माझं कधीच पुस्तक गेलं होतं. मी जे वर लिहिलं होतं ते हलक्या हाताने लिहिलं होतं, ते कधीच पुस्तक गेलं होतं. तिचं पुसायला मला ओला बोळा घेऊन पुसावं लागलं, तेव्हा ते तिने लिहिलेलं पुस्तक गेलं. म्हटलं कदाचित लहान मुलांच्या चित्तावर जर लिहिलं जात असेल तर ते असं लिहिलं जात असेल. मोठ्यांच्या चित्तावर 10 वेळा सांगितलं तरी ते लिहिलं जाईल याची गॅरंटी नाही, पुसलं जाईल. शिकण्याची दृष्टी असावी. नाही तर तू मला काय शिकवते नको, तसं नको. शिकू ना आपण, काय हरकत नाही. तिला काय तर सांगायचं आहे आणि ते बरोबर आहे. ती म्हणते ते अक्षर चांगलं पाहिजे, वळणदार पाहिजे, हे बरोबरच आहे. रेग मारली पाहिजे, बरोबरच आहे. रामनाम लिहिलं पाहिजे, हे पण बरोबरच आहे. आणि ते असं ठळक पाहिजे की मला शेवटी पुळ्याने पुसावं लागलं, ते इतकं ठळक पाहिजे. तर आपल्याला रामनाम तर पुसायचंच नाही आहे. म्हणजे शिकायचंच असेल तर असं शिकण्यासाठी सारखं खूप आहे. तेव्हा आपण, आणि इथं नाही, अगदी एक शेवटचं टोक. आत्ता तुम्ही बघा एवढा प्रसंग घडला, दुर्दैवी निरपराध लोक अक्षरशः दुर्दैवानं बळी पडले. तर अशा वेळी अशांत होऊन अश्रू ढाळण्यात किंवा गदारोळ माजवण्यात अर्थ नाही. किनाऱ्यावरच्या गस्तीत काय त्रुटी होत्या बघायला पाहिजे. शिकण्याची दृष्टी ही अशाही अर्थाने महत्वाची आहे तर काहीतरी सावरता येईल आपल्याला, नाही तर कठीण आहे आपलं. हेही लक्षात ठेवा की किनाऱ्यावर गस्तीत त्रुटी आहेत, हजारो बोटींची नोंदणी नाही, मिळणाऱ्या इशाऱ्यांची नोंद घेण्याची तत्पर यंत्रणा नाही, किती गोष्टींची यादीच्या यादी आपल्याला आढळेल की हे आपण शिकलो नाही, आणि शिकलो असू तरच टिकू, शिकलो नाही तर तिथेही टिकणार नाही. म्हणजे इतक्या सुरक्षिततेच्या एवढ्या मोठ्या प्रश्नापर्यंत अशांत होऊन नाही चालणार. अशांत होण्यात शिकलो का हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी अगदी चहाच्या कापापासून आत्ताच्या ह्या मोठ्या प्रसंगापर्यंत आपल्याला सांगितलं की शिकण्याचं आहे. तर निदान हे शिकलो तर जे गेलं, दुर्दैवाने गेलं ते गेलं, पण जे उरलेलं आहे ते तरी नीट वाचवता येईल, हे एवढं आहे आपल्याला. म्हणून प्रसंग अशांतीचा असू द्या, अशांततेचा प्रसंगाकडे एकदा शिकण्याची दृष्टी असली की आपली स्वतःची हानी आधी थांबते. पहिली गोष्ट, ज्या गोष्टी मला शिकून सुधारायच्या असतात त्या सुधारता येतात. सुधारण्याची यादी मिळते मला, हे करायला पाहिजे. माझ्या स्वभावाचा कंगोरा असेल, ठीक आहे, घासून काढला पाहिजे, त्याच्याशिवाय माझी मूर्ती उत्तम होणार नाही, हे नक्की आहे. तर असं आहे, ते कोणाकडून शिकायला मिळेल हे सांगता येत नाही. लहानांकडून शिकायला मिळालं फार उत्तम, कारण जितकं मूल लहान तितकं मन निर्मळ असतं, जितकं मूल मोठं होत जाणार तितकं हे बिघडणार. तर असं आहे ते, जर त्याच्यावर संस्कार होत गेले नाही तर, जर संस्कार होत गेले तर ते अधिकाधिक उत्तम होत जाईल, हेही तितकंच आहे, तेजस्वी राहील. तर हे मला शिकायचं आहे म्हटलं की माझी कितीतरी प्रकारांनी फायदा आहे. की एक तर अशांतीमुळे पहिल्यांदाच सांगितले, दुसऱ्यावर राग काढ, रशावर उपकर, अमकं कर, ह्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, परिस्थितीला नाव ठेव, काही गरज नाही. आत्ता जे करायचं आहे ती ॲक्शन पॉईंट कोणता आहे, यातून मला हे शिकण्यासारखं आहे, तेवढं मला सावध राहिलं म्हणजे पुढच्या वेळेला माझी हानी टळेल, पुढच्या वेळेला अशांती येणार नाही, आणि मग मला चांगल्या तऱ्हेचं जीवन माझं मलाच घालवता येईल. आता फक्त एक शेवटचं जाता जाता मुद्दा आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो, वेळ झालीच आहे. तर आता काय आहे, मीच आत्ता असं म्हटलं आपल्यासमोर की अशांततेचे प्रसंग कशामुळे तरी घडतात आणि त्यामुळे शिकण्याची संधी म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं असं आपण म्हणलेलं आहे. पण आता एकच विनंती आहे की इतरांना शिकण्याची संधी मिळावी म्हणून मात्र कसं तरी वागून आपण अशांततेचे प्रसंग निर्माण करतो एवढं मात्र करू नये, याच वाक्याचा अर्थ घेऊन एवढी विनंती करतो.
आठवण तुझ्या पायाची आठवण विश्वनाथ शुद्ध मन विश्वनाथ शुद्ध मन ओळखे देव स्वनालीन ओळखे देव स्वनालीन पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण जानकी